दिवस आज आपण विटॅमिन बी कॉम्प्लेक्स बद्दल बघणार आहोत. विटॅमिन बी कॉम्प्लेक्स हे वॉटर सोल्युबल आहे. सुरुवातीला विटॅमिन बी एवढंच माहित होतं, सिंगल विटॅमिन होतं. पण रिसर्च केल्यानंतर केमिकली वेगवेगळे असे अनेकदा सहघटक त्यांच्यामध्ये आढळले आणि म्हणूनच ह्याला त्यापासून विटॅमिन बी कॉम्प्लेक्स असं म्हटलं. युजली याच्यामध्ये 8 बी विटॅमिन्स टाईप आहेत, त्यामुळे आपण त्याला विटॅमिन बी कॉम्प्लेक्स म्हणतो. बी विटॅमिन बी हे वॉटर सोल्युबल आहे. कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीन ह्यांचं एनर्जी किंवा ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्यासाठी त्याची गरज पडते. लिव्हर, स्किन, हेअर, आईज हे हेल्दी राहण्यासाठी विटॅमिन बी ची गरज आहे. महत्वाचा रोल नर्वस सिस्टीम आणि ब्रेन फंक्शन व्यवस्थित होण्यासाठी विटॅमिन बी आहे. विटॅमिन बी हे काही वेळा अँटी ट्रेस विटॅमिन म्हणतात, तणावाच्या विरुद्ध काम करणारा, म्हणजे तणाव असेल तर ते काढून टाकायसाठी विटॅमिन बी फार महत्वाचं आहे. आणि त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती जी आहे त्याला बूस्ट करायचं काम हे विटॅमिन करतं. 8 विटॅमिन्स आहेत: B1, B2, B3, B5, B6, B7, B9 आणि B12. B1 थायमिन, B2 रायबोफ्लॅविन, B3 नियासिन, B5 पॅन्थोथेनिक ऍसिड, B6 पेरिडॉक्सिन, B7 बायोटिन, B9 फॉलिक ऍसिड, B12 सायनोकोबॅलिन. पहिल्यांदा आपण B1 बघणार आहे. वॉटर सोल्युबल आहे आणि हीट दिल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे बदल होतात, त्यामुळे हीट लबाईल म्हणतो आपण. विटॅमिन B1 ज्याला थायमिन म्हटलं जातं, हे कार्बोहायड्रेटचं रूपांतर एनर्जी मध्ये करण्यासाठी महत्वाचा रोल आहे त्याचा. नर्वस सिस्टीम किंवा स्नायू, हार्ट फंक्शन ह्याच्यासाठी सुद्धा महत्वाचा रोल प्ले करतं. B1 जे आपल्याला बघायला मिळतं ते साधारण जम्स ऑफ सेरेलस आहे, तृणधान्य जे आहेत. सेरेलस ग्रेन्स आहेत, धान्य. पल्सेस आहेत, डाळी ज्याला म्हटलं जातं. बीन्स आहेत, सोयाबीन वगैरे. पीज आहेत, वाटाणे. नट्स जे आहेत, शेंगदाणे. ग्रीन लेफी व्हेजिटेबल्स आहे. ऑर्गन मीट्स आहेत, लिव्हर, हार्ट, किडनी. एग्स आणि मिल्क ह्याच्यामध्ये सोर्सेस आपल्याला विटॅमिन B1 चे बघायला मिळतात. फ्रूट अँड व्हेजिटेबल्स मध्ये जर बघितलं तर फ्लॉवर, लिव्हर, ऑरेंज, एग्स, पोटॅटो, अर्थात हे वरचे आलेले आहेत. व्हेजिटेबल्स जर बघितलं तर ॲस्पॅरगस. तर ह्या सगळ्यामध्ये विटॅमिन B1 बघायला मिळतं. फंक्शन बघितलं तर की कोएन्झाइम्स आहे, सायट्रिक ऍसिड सायकलमध्ये महत्वाचा रोल आहे. कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम मध्ये हे कॅटॅलिस्ट म्हणजे केमिकल रिॲक्शनला प्रेरित करतं, त्याला कॅटॅलिस्ट म्हणतो आपण. नर्वस सिस्टीम, ब्रेन, काही कॉम्प्लिकेशन्स असतील किंवा मसल्स, हार्ट, स्टमक किंवा इंटेस्टाईन मध्ये कॉम्प्लिकेशन्स असेल तर ते प्रिव्हेंट करायचं काम विटॅमिन B1 करतं. इलेक्ट्रोलाइट जे आहे त्याचा फ्लो करतं मसल्स किंवा नर्व्ह सेल्स आत आणि बाहेर. बेरी हा महत्वाचा डिसीज आहे. अन्न निष्कृष्ट असेल तर हा डिसीज होतो. तर त्याची जर क्वालिटी नसेल अन्नाची व्यवस्थित, न्यूट्रिएंट्स नसतील तर बेरी हा रोग होतो. तर अशा बेरी प्रिव्हेंट करण्यासाठी B1 महत्वाचा आहे. हार्ट, नर्व आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम मधले जे काही डिस्फंक्शन असतील, रोग असतील, तर तेही बरं करण्यासाठी विटॅमिन B1 हे महत्वाचा रोल प्ले करतं. डेली रिक्वायरमेंट बघितलं तर लहान मुलांच्या मध्ये जी बाळ आहेत त्यांच्यामध्ये 0.4 मिलीग्रॅम, चिल्ड्रनमध्ये 2.8 मिलीग्रॅम, ॲडल्ट्समध्ये 1.5 मिलीग्रॅम. आणि त्याचं जर सिग्निफिकन्स किंवा कॉजेस बघितलं तर महत्वाचं म्हणजे बेरी. जर कमतरता असेल तर काय होऊ शकतं, तर बेरी जे अन्न, न्यूट्रिशन अन्नामध्ये जर व्यवस्थित नसेल, निष्कृष्ट अन्न असेल तर ते बेरी हा डिसीज होतो. त्यामुळं पेरिफेअर नर्व जे आहेत, मेंदूकडनंच्या म्हणजे तंतू आलेले आहेत, हातापायाला गेलेले आहेत, अवतीभोवती फिरलेले आहेत, तर त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम यायची शक्यता आहे. एनोरेक्झिया म्हणजे भूक मंदावते. मेंटल प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, कन्फ्युजन किंवा
मेमरी लॉस होते, शॉर्ट टर्म मेमरी जी आहे ती लॉस होते याच्यामध्ये. स्नायू वीक पडायला लागतात. कार्डिओ व्हॅस्क्युलर म्हणजे हार्ट आणि ब्लडचे वाहिन्या आहेत, रक्तवाहिन्या, त्यांच्यामध्ये काही सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळतात. हार्ट एनलार्ज झालेलं बघायला मिळतात. तर हे B1 आहे. B2 ज्याला रायबोफ्लॅविन म्हटलं, हेही वॉटर सोल्युबल आहे, हीट स्टेबल आहे मात्र, आणि लाईटला हे सेन्सिटिव्ह आहे. रायबोफ्लॅविन येलो ऑरेंज कलर, तर बी कॉम्प्लेक्स टॅबलेट्स अशा ह्याच्यामध्ये आपल्याला मिळतात, किंवा येलो ऑरेंजचे जे काही फळं भाज्या वगैरे आहेत त्यांच्यात बघायला मिळतं. काही वेळा युरिनचा कलर जो आहे तो खूप येलो, असं फ्लोरसंट येलो दिसायला लागतो, का आता हे B2 असल्यामुळं. सोर्सेस बघितलं तर हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, चीज, बदाम, फर्मेंटिंग बॅक्टेरिया जे आहे, मिल्क, किडनी, लिव्हर आणि हार्ट, फिश हा बेस्ट सोर्सेस आहेत रायबोफ्लॅविनचे. फंक्शन्स, कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम मध्ये महत्वाचा रोल आहे याच्यामध्ये. हे रायबोफ्लॅविन हे एन्झाईम कंटेन जे आहे प्रोटीन बरोबर असतं, त्याला फ्लायओप्रोटीन असंही म्हटलं जातं. कोएन्झाईम म्हणून ऍक्ट केलं जातं ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन मध्ये. डेली रिक्वायरमेंट इन्फंट्समध्ये 0.6 मिलीग्रॅम आहे, चिल्ड्रनमध्ये 1 to 1.8 मिलीग्रॅम आहे, ॲडल्ट्समध्ये 1.5 to 1.8 मिलीग्रॅम आहे, प्रेग्नन्सीमध्ये 2 मिलीग्रॅम लागतं. डिफिशियन्सी कमतरता, कॉजेस ग्लॉसिटिस, जिभेला सूज येते, स्किनवर किंवा नोटच्या टिपवर रेड आणि शायनी असे डर्मॅटायटिस फॉर्म होतात. आणि काही वेळा रेड शायनी असतात, तर त्वचा रोग तिथं निर्माण होते. B3 निकोटिनिक ऍसिड किंवा नियासिन असं म्हटलं जातं. तर B3 हे कोलेस्ट्रॉल लोअरिंग विटॅमिन्स आहे, अँटीऑक्सिडंट ऑक्सिडेटिव्ह आहे, अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टी ह्यांच्यामध्ये बघायला मिळतं. B3 मध्ये 3 म्हणजे काय, तर निकोटिनामाइड, निकोटिनिक ऍसिड आणि व्हिटॅमिन PP असं तिघांचं एकत्र येतो आणि त्याला आपण B3 म्हणतो. तर महत्वाचं आहे, पेलेग्रा प्रिव्हेंट करतं. पेलेग्रा म्हणजे रॅशेस बघायला मिळतात, फेस, टिप्स, फीट, हँडला. डर्मॅटायटिस आपल्याला म्हणतो की त्वचा रोग आहे. एक्स्ट्रा जर झालं तर एक्सट्रेट होतं ते बॉडीमधनं, हे स्टोअर होत नाही. सोर्सेस बघितलं तर सेरेलस मध्ये आपल्याला बघायला मिळतात, ईस्टमध्ये, लेग्युम्समध्ये, लिव्हर, किडनी, काही सर्टन नट्स आहेत, कॉफी आहे, टी आहे. फंक्शन, नॉर्मल फंक्शन स्किनचं होण्यासाठी गरज आहे, इंटेस्टिनल ट्रॅक व्यवस्थित राहण्यासाठी, नर्वस सिस्टीमचं काम व्यवस्थित होण्यासाठी ह्याची गरज भासते. डिहायड्रोजिनेस एन्झाईम साठी ह्याला को एन्झाईम म्हणून वापरला जातो. डेली रिक्वायरमेंट 5 to 8 मिलीग्रॅम इन्फंट्स मध्ये बघायला मिळतं, चिल्ड्रन मध्ये 8 to 15 मिलीग्रॅमची गरज असते, ॲडल्टला 17 ते 21 मिलीग्रॅमची गरज असते. डिफिशियन्सी मगाशी सांगितल्याप्रमाणे पेलिग्रा होतो, म्हणजे रॅश होतात फेस, लिप्स, टिप्स, फीटला, तर त्वचा रोग होतो. आणि मुळात ह्याच्यामध्ये क्लिनिकल फीचर बघितलं तर डर्मॅटायटिस, डायरिया आणि डिमेन्शिया. डर्मॅटायटिस म्हणजे त्वचा रोग, डायरिया म्हणजे अतिसार आणि डिमेन्शिया म्हणजे वेड. तर हे आपल्याला कॉजेस दिसतात B3 कमतरता असेल तर. B3 जर लायक असेल तर आता मगाशी सांगितल्याप्रमाणे पिगमेंटेड रॅश आपल्याला स्किनवर दिसायला लागतात जेव्हा उन्हामध्ये जातात. स्किन ही रफ दिसायला लागतात. टंग जर बघितलं तर ब्राईट रेड दिसतात. त्यानंतर फटीग, थकवा जाणवतं, अपॅथी वाटतं, उदासीन वाटतं, वॉमिटिंग येतं, उलटी आल्यासारखं, कॉन्स्टिपेशन होतं, पोट साफ होत नाही, डायरिया होतं, अतिसार, सर्क्युलेटरी प्रॉब्लेम होतात, डिप्रेशन म्हणजे त्याच्यामध्ये मानसिक संतुलन बिघडतं, हेडेक होतं, मेमरी लॉस होती, हॅल्युसिनेस होतं, भ्रम निर्माण होणाऱ्या क्रियेला आपण हॅल्युसिनेशन म्हणतो. तर हे महत्वाचे जे आहेत, व्हिटॅमिन 3 मुळे होणारा सिव्हिअर लॅक जर बघितलं तर
पेलॅग्रा आहे आणि काही वेळा हे पेटल होतं. B5 पॅन्टोथेनिक ऍसिड. पॅन्टोथेनिक ऍसिड हे टिश्यूमध्ये ऍक्च्युली फॉर्म होतं ऍसिटिल कोअरच्या ह्याच्यात. सोर्सेस जर बघितलं तर प्लांट आणि अॅनिमल्स मध्ये बघायला मिळतात, पण रिच सोर्सेस जे ईस्ट आहे, किडनी, लिव्हर, एग्स, मिल्क आणि पीनट्स मध्ये बघायला मिळतं. महत्वाचा रोल ह्याचा म्हणजे ॲड्रिनोकॉर्टिको हार्मोन्स तयार करण्यासाठी लागतं. कोलेस्ट्रॉल तयार होतं ॲसिटिल कोए पासून. तसंच कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीन मेटाबॉलिझम मध्ये महत्वाचा रोल आहे. डेली रिक्वायरमेंट, अगदी स्पेसिफिक रिक्वायरमेंट ह्याची कुठली नमूद नाही आहे, पण सफिशियंट अमाऊंट जे आहे ते इंटरस्टाईन मध्ये सिंथसाइज फ्लोरा करतं. त्यामुळे त्याच्यातनं आपल्याला जेवढी पाहिजे तेवढ्या अमाऊंट मध्ये आपल्याला मिळतं. डिफिशियन्सी बघितलं तर इनएड्युकेट ग्रोथ आपल्याला बघायला मिळते, प्रॉपर ग्रोथ होत नाही. वेट गेन म्हणजे फेल्युअर होतं, तिथं वजन वाटत नाही. फॅटी लिव्हर आपल्याला जाणवतं. थँक्यू.